तुम्ही यांच्याबद्दल काय सांगू शकता किंवा त्यांच्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला खूप ऐकायला म्हणजे ऐकावं असं वाटते. खूप छान बोलत आहात आपण. कंटिन्यू करा. मला खूपच छान वाटते. थलापती विजय म्हणलं तर मला पहिल्यानं नावं येणं गेलं तर इतकं छान वाटाले त्याचं कार्य माझ्या इतकं मनात बसलेलं आहे. वाटाले प्रत्यक्षात तामिळनाडूला जाऊन मुख्यमंत्र्याशी भेट घेऊ आणि त्याच्याशी बोलून येऊ आणि असं एवढं आनंद व्हायला आहे मला की असेच मंत्री प्रत्येक राज्यामध्ये आपल्या देशामध्ये असे तयार झाले पाहिजे अशी मी अपेक्षा करते सगळ्याकडून. अच्छा. आणि असे नवीन पिढीचे असे तरुण मुख्यमंत्री कोणते आमदार खासदार झाले पाहिजे. त्यांना सुखानं राजकारण करू दिलं पाहिजे. असे सुखी बी राहावं. अच्छा. सुखी राहावं. चांगले कामं करणाऱ्या माणसाला सुखानं राहू देवावं, जगू देवावं. आपल्या भारताला पुढे नेऊ देवा. भारताचं चांगलं भवितव्य म्हणजे भारत असा महान देश आहे आपला की अच्छा. आपल्या देशामध्ये दहशत हे ते हाणामारी कोणाला मारामारी करणं हे काही राहू नये. थलापती विजय सारखा दरारा आणि त्याची विंट्री आणि त्याचं काम हे खूपच आनंद आहे. आणि मी एक ना एक दिवस तिथं जाऊन भेटेल अशी माझी इच्छा आहे. आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री सुखी राहो आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी महाराष्ट्राची एक महिला बोलते आणि थलापती विजय खूप खूप आनंदी राहो, सुखी राहो. त्याच्या हाताने पूर्ण कामं हो आणि मोठं पद आणखी त्यांना मिळो अशी अपेक्षा करते. अच्छा. खूप छान आई. धन्यवाद. थँक्यू. आपण खूप सुंदर बोललात आणि विजय थलापती यांचा जो कार्याचा आढावा आपण सांगितलात आपल्या शब्दामध्ये ते ऐकून खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद आई. थँक्यू.